चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल क्षेत्ररक्षक सजावट करा. पहिली जोडगोळी मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज आहे शांतादुर्ग वडाच्या पाठसंघाच्या बाजूने. चला मैदानाचा ताबा घेतलाय आपण. क्षेत्ररक्षक सजावट करा. पहिली जोडगोळी मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील दुसरं सत्र आणि दुसऱ्या सत्रातील पहिला सामना मैदानावरती आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. जयवंत सावंत मित्रमंडळ DCC वायरी क्रिकेट संघ आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026चा क्रिकेटचा महासंग्राम आणि थरार आपण अनुभवतो आहोत. दुपारच्या सत्रामध्ये तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. MS लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली जाते आहे. लाईव्हचे प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. त्या प्रेक्षकांना सुद्धा लाख लाख धन्यवाद असेल. आणि मैदानाच्या आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनेक मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. लहान मुलं सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. मी स्वतः सुशील मोर्ये तुमच्या सगळ्यांचं शब्दसुमनांनी शब्दफुलांनी स्वागत करतो. स्वागत केलंय. पावसाची जो सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू असेल. स्ट्राईकच्या दिशेने दर्शन बांदेकर. चेंडू आपटला गेला. गोलंदाजीच्या माध्यमातून वाईट चेंडू आलाय. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू उसळी घेतलेली चेंडूने वन बाउन्सचा इशारा सुद्धा आलाय. जशी सामन्याला सुरुवात झाली तशी पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे. एक धाव निघाली. बिना गड्यांच्या मोबदल्यात एक धाव. गोलंदाजी मार्गवरती एक युवा गोलंदाज विकी रोगे. आहा बॅटच्या खाली लागल्या चेंडू वांडमला. चेंडू चालाय जमली लागणकर. कार्पेटचा फटका. चेंडू समोर क्षेत्ररक्षकाला निखिल पराडकर. तोपर्यंत या चेंडूवरती मात्र एकच धाव निघेल. चेंडूची वापसी झाली. चेंडूची वापसी होईपर्यंत या चेंडूवरती एकच धाव निघेल. धावसंख्या स्थिर धावलकावरती बिना गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. विचार केला तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये समालोचन कक्षाच्या बाजूला तोबा गर्दी होईल. पाऊस आलाय. प्रचंड पाऊस आणि प्रचंड पावसामध्ये हा सामना चाललाय. 2 ऑफिशियल फक्त आपल्याला रेनकोट घालून पाहायला मिळतील मैदानावरती. पुढील चेंडू. आहा ओ हो या चेंडूवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला. वळसा घेतला चेंडूने. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची गणना. बॅटर बीट झाला. गणपत कांदळगावकर स्ट्राईकच्या दिशेने बीट झाला. आतापर्यंत विचार केला 2 चेंडूची सांगता झाली. 4 षटकांचा सामना असेल. त्यातील 2 चेंडूची सांगता. पहिला चेंडू वाईड होता. त्यानंतर एका चेंडूवरती एक धाव, एक चेंडू निर्धाव. आहा ओ हो या चेंडूवरती मात्र बॅटच्या खालून गेलाय चेंडू. प्रयत्न प्रतिम होता परंतु प्रयत्नच राहिला. निर्धाव चेंडूची गणना स्कोर करू. सलग 2 चेंडू निर्धाव आले. चिंतन मनन करावं लागेल. त्याचवेळी फलित निघेल. 2 बॅटरच्या माध्यमातून सल्ला मसलत कानमंत्र मैदानावरती पाहायला मिळतो. कानमंत्राचा पुरेपूर वापर करावा नाहीतर काना मागून आली आणि तिकट झाली असं होता कामा नये. अर्थात स्ट्राईकच्या गणपत कांदळगावसाठी चेंडू असेल विकी रोग्याचा. नो चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूने. येणारा चेंडू असेल फ्रीटचा. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्रीट. बॅटरला जॅकपॉट लागलाय षटकार चौकारांची आत्ताचबाजी करण्याचा. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. थोडासा लफड्याचा चेंडू होता. पुढील चेंडू. गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार्क करून. आहा या चेंडूवरती मात्र घुटना टेकून मारलेला फटका बसलाय का. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू खाली मात्र या चेंडूवरती फ्रीटचा चेंडू होता. सुंदर जेल टिपला गेला. हवेत उडवलेला कारंजा होता आणि या चेंडूवरती मात्र गडी गारद होणार नाही. धावसंख्या स्थिर धावफलकावरती आता मात्र हाताच्या थापटावरती पंजावरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4 चेंडूची सांगत आली. पुढील चेंडू. बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही. निर्धाव चेंडूची गणना. टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑप्टिकच्या बगलेमधून गेलाय.
5 चेंडूची सांगता या षटकातील शेवटचा चेंडू असेल विकी रोग्याचा. स्ट्राईकवरती गणपत कांदळगावकर. पुढील चेंडू. आहा ओ हो हो, या चेंडूवरती मात्र टप्पा पडल्यानंतर बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही. शेवटचा चेंडू सुद्धा या षटकातील निर्धाव गणला गेला. धावसंख्या स्थिर धावपलकावरती मात्र 7 चेंडूंच्या सांगतेनंतर अर्थात हातात थापटावरती पंजावरती बिना गाड्यांच्या मोबदल्यात 5 धावा. प्रेझेंटेशन बॉक्स समोर असे काही प्रेक्षक आहेत. पाऊस मैदानावरती लागतोय पण समालोचन कक्षासमोर त्यांनी हेल्मेट घातलंय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. स्ट्राईकच्या दिशेने आपल्याला बॅटर पाहायला मिळेल दर्शना बांदेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत आणि याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा अर्धशतकी खेळी केली कालच्या दिवसामध्ये. दर्शन बांदेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित बॅटर. षटकार चौकारांचा बादशाह स्ट्राईकच्या दिशेने. आहा, या चेंडूवर बॅटमन आवाज सुंदर आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मात्र दर्शन बांदेकर यांचा विकेट. गडीगार तंबूच्या दिशेने माघारी परतावला गेलं. नाराज केल्यास प्रेक्षकांना दर्शन बांदेकर यांनी जेलबाद स्वरूपात माघारी परतावं लागेल. अर्थात मोठा मासा गायला लागलाय. अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. डिझाय माघारी परतला. दुसऱ्या षटक कधी पहिल्या चेंडूची सांगत आली. पहिल्या चेंडूवरती विकेट असेल. सफलतापूर्वक गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्गावरती हर जोशी नामक नावाचा गोलंदाज पाहायला मिळेल. तर स्ट्राईकच्या दिशेने बॅटर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. गौरव राऊळ याच्या माध्यमातून हवेत रोवलेला कारंजा. चेंडू नो मॅच लँड मध्ये जातो. एक टप्पा क्षेत्ररक्षण. टू टप्पा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सफल झाला. तो भाग मिल्का भाग 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ. हरणाच्या चित्त्याच्या चपळीने धावा जमिल्या गेल्या. धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती. MS धोनीच्या जर्सी क्रमांकावरती आकडा पाहायला मिळतो 7. इंद्रधनुष्याचे रंग 7. आठवड्याचे वार 7. लग्नामध्ये फेरे घेतले जातात 7. तिचं धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 2 चेंडूची सांगता दुसऱ्या षटकातील. अजूनही 4 चेंडू बाकी. स्ट्राईकवरती बॅटर खेळण्यासाठी सज्ज होईल. हर जोशी याचा चेंडू. आहा, या चेंडूत खोदून काढल्या फटका. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. चेंडू चाललाय आर पार सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी देखना फटका पाहायला. ताकद न ताकद एलिमिनेशन टायमिंग शरीर संतुलन. चेंडू फरा डिमिगडच्या दिशेने 6 धावांसाठी. डिझाईन पुन्हा एकदा गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार करून धावसंख्या स्थिर डबल करती 13 धावा. आहा ओ हो हो हो, या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा फिरवून घुमून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा बॅक टू बॅक मारण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा बॅटर फंबल राहिला. चिंतन बनन करावं लागेल. एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. पुढील चेंडू. आहा ओ हो हो, या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा बॅटर फंबल झाला. टप्पा अतिशय सुंदर, गती अतिशय सुंदर परंतु चेंडू योग्य लाईनवरती होता. सुंदर लेनवर लाईन पाहायला मिळते. गोल 2 चेंडू निर्धाव आलेत. अर्थात 5 चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ऑफस्टिकच्या बाहेर खेळ फटका. आडवे मनगडी फटका गेला. चेंडू ट्रायला. चेंडू समोर क्षेत्ररक्षक निखिल पराडकर माकडून गेट. सुंदर जेल टिपलेला आहे. एक टप्पा. तोपर्यंत चेंडूची वापसेल कमबॅक होईल. तोपर्यंत या चेंडूवरती गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर ताळमेळ, सुंदर कॉलिंग पाहायला मिळालं. 12 चेंडूंचा काय संपुष्टात आला. शेवटच्या चेंडूवरती एक धाव निघाली. धावसंख्या स्थिर डबल करते. आता मात्र 14 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा निघालेल्या 5 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. 2 चेंडू निर्धाव होते. एका चेंडूवरती 1 धाव होती. एका चेंडूवरती विकेट सुद्धा होता आणि एका चेंडूवरती 2 धावा होत्या. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावा निघाल्या. 9 + 5 धावसंख्या स्थिर धावफलकावरती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय बघावं लागेल. षटकार चौकाराची आतषबाजी करणं फार महत्वाचं असेल. नाही तर अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो असा होता कामा नाही. गोलंदाज सुरुवात करेल. गोलंदाजी मार्क करून अप्रतिम सुरुवात केली दांडी बॉईज कडून, ब्रिज एंड कडून. अप्रतिम टप्पा होता. फिरवून घुमून मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटला चेंडूने परिचय केला नाही. निर्धाव चेंडूची गणना. तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूची सांगता झाली. यश अधुरी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला दांडी बॉईज करून. तर बॅटर बीट झाला गौरव राऊळ.
फुलटा चेंडू फुलटा टिरोई गौरव राहू, परंतु चेंडू चाललाय नो मॅच लँड. चेंडू समोर रोहित नामाचा क्षेत्ररक्षक अर्थात यष्टीरक्षक पाहायला एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे दोन्ही बॅटरचा. चेंडूची असेल नो. चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. नो चेंडू आलाय. येणारा चेंडू असेल फ्रीटचा. उघडा डोळे पहा नीट. बॅटरला जॅकपॉट लागलाय षटकार चौकारांची आतषबाजी करण्याचा. फ्रीटचा चेंडू असेल येणारा. नो चेंडू दिलाय पंचांनी. एकूण 3 धावा या चेंडूवरती घेण्यात येतील. धावसंख्या स्थिरवली 17 धावा. 17 आणि 17 असं म्हटलं तर तिचं धावसंख्या धावपलकोरती 17 धावा. सावध चुकी. स्ट्राईक पुन्हा एकदा गौरव राहुलकडे पाहायला मिळेल. हर्ष दुरी गोलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. थोडासा सैराट झिंगाट लपड्याचा पनवतीचा 7.5चा नष्टरचा चेंडू होता. चिंतन मनन करावं लागेल कारण या अगोदरचा चेंडू नो आलाय. त्यानंतर वाईड आलाय. फ्रीट ऑन असेल याची सुद्धा नोंद घ्या. गोलंदाज सुरुवात करेल यश दुरी गोलंदाजी मार्क करून. पुढील चेंडू घेऊन अप्रतिम सुरुवात. आहा या चेंडू फुलटा डिलिव्हरी हवेत उडवलेला कारंजा. चेंडू समोर. एका बाजूने शाहरुख खान दुसऱ्या बाजूने सलमान खान. मधून प्रिटिंटा चेंडू घेऊन फरार झाली. अर्थात डाबर च्यवनप्राश वॉशिंग पावडर निर्मा चौकार डिझाईन. अवीस धावा डबल गेम. दुर्याचं डबल गेम. पुढील चेंडू गोलंदाज सुरुवात करेल. दोनच चेंडूची सांगत झाली आतापर्यंत या षटकातील. आहा या चेंडूवरती मात्र आडव्या वेटने गेला फटका. नो मॅच लँड म्हणून चेंडू चालला. एक धाव पूर्ण. चेंडू समोर क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा सक्सेस झालाय. चेंडू समोर क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची वापसी करेल कमबॅक करेल. तोपर्यंत या चेंडूवरती 2 धावा निघाल्या. 2 धावशी धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिरावली 24 धावा. अर्थात 2 डझन धावा. आंब्या काजूचा सीझन सरला. सीझन आहे खेकड्यांचा ज्याची बॅटरी त्याच्यात मोठ्या डेंग्याचे कुर्ले. आहा या चेंडूवरती मात्र हवेत उडवलेला कारंजा. चेंडूकडे बऱ्याच लांबून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूवरती मात्र बऱ्याच लांबून धावत येऊन शेवटच्या क्षणाला झेल टिपलेला आहे आणि झेलबाज स्वरूपात माघारी परतावं लागेल. अर्थात किशात नाही आणा आणि बायको सांगते कलर टीव्ही आणा. गडी गारा डुमडुम डाव 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 डुमडुम टड्याव डिझाईन. मैदानी खेळण्यासाठी सज्ज होईल. न्यू बॅटरचं नाव असेल किरण धोरी. एकही खेळाडू मैदानी तक धरत नाही. टिकून राहत नाही. हळकुळ्यांच्या गाठी शेळकुंडा अशी परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. सुंदर स्पेल सुंदर टप्पा पाहायला मिळाला. गुंडल्यावरती टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही. चेंडू मारायचा होता सोलापूरला. चेंडू गेलाय कोल्हापूरला. 5 चेंडूची सांगता. या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी अप्रतिम सुरुवात केली. पुढील चेंडू घेऊन या चेंडूवरती मात्र ऑप्टिकच्या बराच बाहेर गेलेला. फिरवून घुमून मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्नच राहिला. शेवटचा चेंडू निर्धाव गणला गेला. बॅटला चेंडूने स्पर्श केला नाही. धावसंख्या स्थिरावली. अर्थात 18 चेंडूंच्या सांगतेनंतर पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 धावा आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला. एक चेंडू नो होता. एक चेंडू वाईड होता. 3 चेंडू निर्धाव होते. एका चेंडूवरती चौकार होता आणि एका चेंडूवरती 2 धावा होत्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा निघालेल्या 10 धावा. धावसंख्या स्थिरावली. 18 चेंडूंच्या सांगतेनंतर 24 धावा. आता मात्र 6 चेंडू शिल्लक राहिले पहिल्या इनिंग मधील. 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक हाताळण्यासाठी स्क्रीनवरती ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल रितेश लोणे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सुरुवात करेल ब्रिज एंड कडून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून. स्ट्राईक असेल गणपत कांदळगावकर पहिल्या फळीतील फलंदाज अजूनही मैदानावरती खेळण्यासाठी सज्ज. या चेंडूवरती मात्र हवंय माकडुडी गेट खेळलेला फटका. चेंडू ट्रायव्हल झाला. चेंडू तर श्री क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्यासमोर चेंडू आलाय. चेंडूची वापसी करेल कमबॅक करेल. तोपर्यंत या चेंडूवरती मात्र 1 धाव निघेल. एकादशी धावफलक परावर्तित होईल. धावसंख्या पावशेर धावा अर्थात 25 धावा धावफलकावरती पाहायला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती किरण धुरी. पुढील चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. दोन्ही आता समांतर पाहायला मिळाले. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. वाईट चेंडूला अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू होता. डॉक्टर बिघडला दवाखाना उघडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चांदा ते बांधा पंजाब टू हरियाणा चेंडू पाहायला मिळाला. पुढील चेंडू गोलंदाजीला प्रतिमा सुरुवात केली. पुढील चेंडूवर रितेश लोण्याने. या चेंडूवरती मात्र लिडिंग एज बॅट एज लागली आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अर्थात रोहित याच्या हातामध्ये. गडी गारत तंबूच्या माघारी परतावं लागेल. अर्थात किरण धुरी याची खेळी संपुष्टात आली. डकआउट मध्ये आरामासाठी. एकही खेळाडू मैदानी टक धरत नाही. टिकून राहत नाही.
तंबूच्या दिशेने माघारी परतताना अर्थात किरण धुरी याची खेळी संपुष्टात. तोपर्यंत डीजेवरती समोर घेत ऐकूया. न्यू बॅटर मैदानात घेण्यासाठी सजील अर्थात महेंद्र धुरी पाहायला मिळेल. 2 चेंडूची सांगत आली चौथ्या षटकातील. 4 चेंडू शिल्लक राहिले. महेंद्र धुरीसाठी चेंडू असेल रितेश लोणे. तंत्रशुद्ध भन्नाट गोलंदाजी करताना आतापर्यंत कंजूशी बरी गोलंदाजी. आहा या चेंडूवरती सुंदर फटका. बॅटमध्ये आवाज सुंदर आहे. चेंडू चाललाय डीप कव्हरला. चेंडू समोर क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू स्टॉप झालाय. हिरवाळी आहे. चेंडू समोर क्षेत्ररक्षक हर्ष जोशी चेंडूची वापसी करेल. कमबॅक करेल. तोपर्यंत या चेंडूवरती मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. संतगत आणि शांतगत एक धाव घेण्यात आली. धावसंख्या स्थिर डबल करते आता मात्र 27 धावा. 3 चेंडूची सांगता 27 धाव डबल कवरती. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज सुरुवात करेल. स्ट्राईक रोटे झाली. स्ट्राईकवरती गणपत कांदळगावकर. शांतदुर्गावाडाचा वाट काढून. आहा या चेंडूवर यॉर्कर लाईनच्या चेंडू पायामधून खोडून काढलाय. चेंडू ट्रायवल झालाय. नो मॅच लँड मधून चेंडू चाललाय. टुन टुनुक टुन 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 टुन. चेंडू समोर निखिल पराडकर. या चेंडूवरती बघितली किती धावा निघतात. या चेंडूवरती मात्र चेंडूची वंशील हातामध्ये चेंडू पकडलाय. चेंडूची वंशी होते रोहितच्या हातामध्ये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत या चेंडूवरती धावा निघाल्या 2 धावा. 2 धावेची धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या स्थिरावली 29 धावा. 4 चेंडूंची सांगता झाली. शेवटचे 2 चेंडू. मित्रांनो याच दांडी बॉईजने दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचा विचार केला तर माऊली स्पोर्ट पूर्व संघाला हार पत्करावी लागलेली होती. 24 चेंडू 28 धावांची पाठलाग करताना. आहा बॅटच्या खाली लागल्या चेंडू. चेंडू ट्रायबल झालाय. चेंडू नो मॅच लँड मधून कव्हर क्षेत्रामध्ये बऱ्याच लांब क्षेत्र आहे. थोडासा स्लिप झालाय. बॅटर एकदा पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा सफल. स्लो मोशन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र नॉट रॅकेट वरती गडी गारत पंचांचं बोट वरती. OUT आउट. गडी गारत रनआउट स्वरूपात अडाणी बायलेची पडली गाठ. ऊट मेल्या चटणी वाट. बाबा गेलो पंढरपुरा किलो तरी वडे आणि ना इलो तरी वडेच वडे. डुम डुम डाव 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 डुम डुम डिझाईन. काही महेंद्र धुरीकडे. विशाल पाहायला मिळतोय नॉट रॅकेटच्या दिशेने. शेवटचा चेंडू असेल इनिंगची सांगता करणारा. या चेंडूवरती मात्र विशाल धावत सुटलेला. वाईट चेंडू. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. दोन्ही आता समांतर. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर पंचांनी दोन्ही हात समांतर केले. वाईट चेंडूवरती चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अर्थात सुमडीत कोंबडी करण्याचा प्रयत्न होता. परंतु स्ट्राईकवरच्या बॅटरने माघारी पाठवलं. नॉट रॅकेट वरचा बॅटर तंबूच्या दिशेने आश्रयाला पाहायला मिळेल. आल्यास पावली माघारी परतावं लागेल. दोन्ही भाऊ भाऊ होते. एका बाजूने विशाल दुसऱ्या बाजूने महेंद्र. अर्थात चलाक बरो चलाक. एका भाऊने एका भावाचा विकेट काढला. न्यू बॅटर शानी राहुल पाहायला मिळेल आपल्याला. या चेंडूवरती मात्र आडव्या बॅटने गेला फटका. मनगडी फटका. चेंडू समोर बऱ्याच लांबून वळसा गट क्षेत्राला सुंदर झेल. कौतुक करताना शब्द पुरे पडतील. आणि या चेंडूवरती मात्र शेवटच्या क्षणाला झेल टिपला गेला आणि गडी गारत झाला. अर्थात जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाचा विचार केला 5 धावा. दुसऱ्या षटकाचा विचार केला 9 धावा. तिसऱ्या षटकाचा विचार केला 10 धावा. आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर चौथ्या षटकामध्ये 2 विकेट. एकूण 3 विकेट पाहायला मिळते. एक रनआउट स्वरूपात होता. 8 धावा निघाल्या. धावसंख्या सरळ डबल करती. 24 चेंडूच्या सांगतेनंतर 32 धावा. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 33 धावा हे समीकरण दुसऱ्या इनिंगला असेल. एका बाजूने जर विचार केला तर आता मात्र दांडी बॉईज संघ फलंदाजी करेल आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. शांतादुर्ग वडाचा पाठ हा संघ पाहायला मिळेल. तोपर्यंत मी स्वतः सुशील मोरे तुमची सगळ्यांची रजा घेतो. काही वेळेसाठी मायक्रोवरती बदलणारा आवाज असेल आमचे साथी समालोचक. हिंदीचा बुलंद आवाज कृष्णदेवजी सरांचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद.
देखिए शुरू के माहौल में पहली बरसात होगी, उसके बाद शायद बैटिंग करना मुश्किल हो गया वहाँ से, लेकिन तारीफ तो करनी पड़ेगी आज बॉलिंग लाइनअप की, कमाल की बॉलिंग के दर्शन को आज बहुत सस्ते में वापसी करने के बाद अब शायद मौका मिलेगा आपको टीम को वापसी करने का। लेकिन दूसरी ओर से अगर देखा जाए तो इसी टीम ने एक मैच में लगातार अच्छी फाइट दी थी 28 रनों के लिए, और सामने से ये मुकाबला उनके अगर सब पक्ष में आता तो शायद उस तरह से अगर बॉलिंग होती है तो ये भी मैच उतना कड़क रहेगा। लेकिन चलिए माहौल बदलेगा, किस तरह से माहौल बनेगा अभी तक यह बात दर्शन अपने आप को पीछे रख रहे हैं। इसका मतलब है शुरू में कौन सा प्लान होगा उनका, अगर एक दो विकेट शुरू में निकल जाते हैं तो प्रेशर होगा दोनों पर। लेफ्ट हैंड और राइट हैंड के बीच में मुकाबला चलेगा, स्ट्राइक पर जो कि सख्त पहुंचेगा निखिल, उसके साथ जो कि रितेश लोनी। निखिल पराड़कर लेफ्ट हैंडर खिलाड़ी स्ट्राइक पर रहेगा, एक गुणवान खिलाड़ी, काबिलियत बहुत ज़्यादा इस खिलाड़ी के पास, लेकिन उसी काबिलियत को आज मैदान में भी उतारना पड़ेगा कि राइट हैंड और विकेट से अपने खिलाड़ी दौड़ चुका है, जो कि गेंदबाजी के मोर्चे पर आदित्य। विकेट के पीछे दर्शन, बिल्कुल बड़ा माहौल रहेगा इस, और इस बार हवा में खींचने का प्रयास किया ऑन साइड पर, हालांकि डिक्लेयर्स होने वहाँ पर या फिर रन बनाए जाएंगे, हाँ देखना पड़ेगा क्या वहाँ पर, हाँ बिल्कुल 2 रन वहाँ पर बनाए गए। इस 2 रन के साथ खाता खोला और टीम का स्कोर बनता जबकि 2 रन के लिए 32 रनों की मतलब 32 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जिससे पीछे। उसके जवाब में अगर शुरू के मॉल में 1-2 विकेट निकल जाते या फिर 2-4 गेंदी डॉट तो प्रेशर बनेगा, लेकिन अगर 1-2 बड़े शॉट निकलते हैं तो शायद प्रेशर वो आसान रहेगा बाद में बैटिंग करना। ओवल टॉस, गेंद खराब, गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। एक खराब लाइन पर बॉलिंग इस समय पर, उसका पूरे नुकसान, गेंद निकली सीमा रेखा से बाहर लॉन्ग लेग के और 6 पर पहुंचा है टीम का स्कोर। देखिए ज़्यादा गति बढ़ाने के अंदाज देना अपने आपको लाइन को बिल्कुल भूल रही है। सबसे अहम बात है आपको अच्छी लाइन डालनी पड़ेगी, तेज गति से अगर डालते जाएंगे तो शायद मौका आपके पास नहीं बनेगा ज़्यादा। यह लाइन सही है, हल्का सा महीम सा किनारा लगा बल्ले पर, विकेट कीपर के हाथ में और पहला विकेट निकला, टीम का स्कोर जो कि 6 रन पर। थैंक यू। अब दर्शन अपने आप को आता हुआ स्पेल पर, पता है कि थोड़ा सा नुकसान तो होगा इस खेल में। ओह इस बार तेज गेंद से नीचे रहती है ऑफ्टर के बाहर। देखिए इनके पास गति है, गति में ये तो बहुत माहिर है, लेकिन साथ साथ आपको उसी अंदाज की बैटिंग भी करनी पड़ेगी कि इनके खिलाफ आपको किस तरह से प्लान बनाना पड़ेगा खेलने के लिए। इस बार हवा में खेला है, कोई प्लान नहीं है, कवर बाउंड लाइन पर गेंद और सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए।
विकी का सांप कहना, जिस अंदाज में बॉलिंग रहेगी उसी तरह से बैटिंग इस खेल में देखने को मिलेगी। सामने कोई भी क्यों ना हो, अपने आप में बैटिंग करेंगे और वही टाइमिंग, वो कमाल का टाइमिंग उस चौवे के साथ। टोटल स्कोर 19 रन पर पहुंचा। मैच आसान हो चुका है इस खेल में। इस बार ऑन साइड पर दबोचा, मिड विकेट पर पहला रन, बहुत इसमें बाउंस जरूर था इस गेंद को। परखा वहां से अपने आप को बिल्कुल शरीर के बिल्कुल करीब से इतना खेला ना कि ऑन साइड पर गेंद हवा में नहीं निकली। ये सबसे अहम रहता है, आप कहाँ से खेलते हैं। कभी आप दूर से खेलते तो शायद गेंद मिस टाइम हो सकती है, लेकिन शरीर के आप करीब से खेलते हैं ना तो शायद वो ज़्यादा हवा में रहती नहीं गेंद, और वही कारण था विकी का, वो सिंगल निकला इस खेल में। इस बार सिर्फ दिशा दिखाई, थर्ड मैन सीमा रेखा पर, गेंद सीमा रेखा से बाहर, कुछ कलाकारी का शॉट है ये, एक बहुत सुंदर शॉट। इससे पहले वो छक्का था जो सीधा टाइमिंग पर खेला था। इस बार एक कलाकारी हल्की सी दिशा गई, जहां से गेंद निकली सीमा रेखा से बाहर। 2 बाउंड्री इस ओवर में निकल चुकी है और टीम का स्कोर 32 का जवाब देते हुए 24 रन पर पहुंचा है। मैच लगभग समाप्त होने के आधार पर है। ओ, इस बार तेज गेंद ऑन साइड पर, पैड लाइन पर जुड़ की थी, गेंद को खेला लॉन्ग लेग सीमा रेखा पर, फील्डर वहां पर मौजूद है, हालांकि तीसरे के लिए कॉल हो सकता है। ये तीसरा रन भी बनता हुआ इस 3 रन के साथ। देखिए, जिसके नाम का दबदबा था ना दर्शन का, उसके ऊपर ही रन बनाया आपने। तो बाउंड्रियास, एक बार 3 रन, वो सिंगल, 12 रन का ये और अभी तक निकला दर्शन का, मतलब कोई दया मायने नहीं दिखाई। इस बार ऑन साइड पर, ओ हो उड़ाया 6 रन के लिए। इसी के साथ ये मुकाबला भी समाप्त। 2 ओवर में ये मुकाबला समाप्त है। 33 टीम का स्कोर हो चुका है, 32 रन का पीछा करते हुए एक कमाल का शॉट, और इस शॉट ने इस मुकाबले को आसान बना दिया।